पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातली एक मोठी अपडेट आहे। अपघात झालेल्या गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता। पोर्शे कंपनीने अधिकृत तपासणीच्या अहवालातनं ही माहिती स्पष्ट केली आहे। गाडीमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची तक्रार अल्पवयीन तरुणाच्या कुटुंबियांनी केली होती, मात्र आता पोर्शे कंपनीचं स्पष्टीकरण आलेलं आहे, अहवाल आलेला आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मिकी, अहवालात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी नमूद आहेत? अश्विन, सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, कारण सुरुवातीला या अल्पवयीन मुलाच्या वडिलांनीच आरोप केले की या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होता आणि त्यानंतर गेले 6 दिवस अगोदर मुंबईतून पोर्शे कंपनीचे काही इंजिनियर्स पुण्यात दाखल झाले आणि त्यांनी या संपूर्ण गाडीचं तपासणी केली असता आता त्यांनी अहवाल पोलिसांना आणि आरटीओ विभागाला पाठवलेला आहे। त्यांनी यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या गाडीमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नाही। एवढंच काय तर जेव्हा ही गाडी रस्त्यावर होती, जेव्हा अपघात घडला तेव्हा या गाडीची स्पीड देखील जास्त होती, हे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि ते सीसीटीव्ही फुटेज देखील याचं देणार आहेत। अर्थातच या गाडीमध्ये कुठलंही टेक्निकल तांत्रिक बिघाड नव्हतं। हे स्वतः जेव्हा तो मुलगा ड्राईव्ह करत होता आणि हा अपघात घडलेला आहे। अर्थातच त्यांनी या सगळे संपूर्ण मध्ये आपण बघितलं तर त्यांनी दारू पेली होती, हे बरंच काही सांगून जातंय फुटेज आतापर्यंत। त्यामुळं जे महत्वाचं जे रिपोर्ट तांत्रिक अहवाल जे पाठवलेला आहे पोर्शे कारच्या कंपनीने अधिकृत आहे, त्याच्यामध्ये हे सगळं स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे। अर्थातच यामुळं आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसतेय अग्रवाल कुटुंबीय यांच्या। मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातली ही मोठी अपडेट पोर्शे कंपनीच्या अहवालातनं काही बाबी समोर आल्या आहेत, ज्याच्यामध्ये कारमध्ये कुठलाही बिघाड नव्हता हे कंपनीने सांगितलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।